शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केल्यास रोगावर मात करणे शक्य. डॉक्टर के.बी. पाटील. निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यासाठी सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटी व जॉन आल्मेडा प्रतिष्ठान वसई यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट व विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक, ओनिल अल्मेडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. वसईमध्ये खऱ्या अर्थाने सफेद वेलची, लाल वेलची आणि घोरकेळी ह्या प्रामुख्याने वसईच्या मुख्य 3 जाती आहेत. पूर्वीच्या काळामध्ये वसई नावाची जी कॅव्हेंडिश केळी वसईमध्ये होती, तर ती बनाना बंचिट ऑफ व्हायरस या रोगामुळे नामशेष झाली. परंतु गेल्या 20-25 वर्षापासून सुसंपत्ती संवर्धन संस्थेच्या वतीने आम्ही हा प्रयत्न करतो आहे की जैन इरिगेशन या संपूर्ण केळी रोपांचं टिश्यू कल्चर करतं आणि त्याचं व्हायरस इंडेक्सिंग केल्या जातं. कारण आपल्या परिसरामध्ये बनाना बंचिट ऑफ व्हायरस हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो जर का झाडामध्ये भिनला तर तो वेगळा होत नाही. आणि म्हणून घोरकेळी असेल, इलाकी असेल, रेड बनाना असेल किंवा वसई असेल किंवा ग्रँडाईन असेल, ह्या सगळ्या जातींच्या केळीची व्हायरस इंडेक्स रोपं आपण वसईच्या भागामध्ये लागवड करतो आहे, जेणेकरून आपण त्या केळी ह्या वर्षानुवर्ष प्रिझर्व करू शकू आणि बनानातली बायोडायव्हर्सिटी सुद्धा मेंटेन करू शकू. आणि भविष्यामध्ये केळीचं नाव वसईमध्ये पुन्हा कसं चांगलं राहील याच्यासाठीचा सामूहिक प्रयत्न या निमित्ताने. वसईची जी सुकेळी आहे ती सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या रोगांवरती कसं काय आपण ॲक्च्युअली काय होतं, सुकेळी ही पुन्हा याच विरूपक्षी आणि सफेद वेलची विरूपक्षी नावाची ती केळी आहे की ज्याच्यामध्ये नेंद्रन ही भाजीची केळी आहे, चिप्सची केळी आहे. आणि सुकेळी जी आहे ही विरूपक्षी आहे. म्हणजे सुकेळीमध्ये सॉलिड आणि शुगर जास्त असल्यामुळे तिला सुकवून बनाना फिग असा प्रॉडक्ट आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. परंतु त्याचं सुद्धा व्हायरस इंडेक्स करून टिश्यू कल्चर करणं गरजेचं आहे. कारण हा रोग हा लॅटंट अवस्थेमध्ये असतो आणि म्हणून तो सामान्य नागरिकाला झाडावर आहे का नाही हे समजत नाही. आणि म्हणून सुकेळीचं सुद्धा प्रिझर्वेशन त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आणि जर आपण सुकेळी ही कमर्शियल पद्धतीने केली आणि तिला सुकवून ती आपण शुगर सोल्युशनमध्ये किंवा मधामध्ये टाकून तिला वाढवली, त्याला प्लास्टिकचं वेस्टर्न लावलं, तर बनाना फिग म्हणून आपण मुंबईसारख्या बाजारपेठेमध्ये सुकेळी निश्चितपणाने विकू शकतो. सर, मध्यंतरी इकडे खोड जातीमध्ये आहे का? बघा, खोडकिडा म्हणजे त्याला बनाना सुडोस्टेम आपण असं म्हणतो, म्हणजे खोडाला लागणारा किडा. हा एक भुंगा असतो आणि त्याची आडी त्याला कोरते, बरोबर. आणि दुसरा कंद पोखरणारा भुंगा असतो ज्याला रायझोमिव्हिल आपण म्हणतो. तर ज्यावेळेस आपण बागा स्वच्छ ठेवणे, बागेमध्ये घाण होणार नाही हे लक्षामध्ये घेणे, बागेला निंबोळीची पेंड टाकणे, बागेला थोड्या प्रमाणामध्ये फिराडान टाकणे, आणि जर आपल्याला बागेमध्ये खोडकिडा पुन्हा दिसत असेल तर खोडकिड्याच्यासाठी त्या सेम बागेत
प्रयत्न आपण कंद न वापरणे, कारण हा कंदाच्या मार्फत पुन्हा दुसऱ्या बागेमध्ये पसरतो. तरी पण बागेवर जर आपल्याला खोडकिडा दिसला तर 1 लिटरच्या पंपामध्ये त्याला इंजेक्शन समोर येतं, निडल येते. ती निडल त्या 1 लिटरच्या पंपाला लावायची. 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml क्लोरोपायरीपास आपण घालायचं आणि खोडामध्ये जर 2 ठिकाणी आपण बट स्टेम इंजेक्शन केलं तर आपण खोडकिड्याचं नियंत्रण करू शकतो.